So bus is nothing but the group of conducting lines. A बस वरचा जो डेटा आहे तो मल्टिप्लेक्सर फर्स्ट कडून मिळतोय आणि त्याच्यासाठी हे 3 बिट्स दिलेले असतात ACLA. ओके, व्हॉट इज ACLB? ACLB is what, Anjali? नेहा साठे, हा, कोण सांगते? व्हॉट इज SELB? सिलेक्ट बी बस. बी बस वरचा डेटा सिलेक्ट करू शकतो आपण. अनदर मल्टिप्लेक्सर इज देअर फॉर दॅट. बरोबर. ए बस वरचा डेटा ACLA ने सिलेक्ट केला जातो. बी बस वरचा डेटा ACLB ने सिलेक्ट केला जातो. ओके. व्हॉट इज ACLD? हा, R1 to R7 जे रजिस्टर्स आहेत. ओके, सो दोज वी आर सिलेक्टिंग बाय युजिंग द डिकोडर. R1 to R7 जे 7 रजिस्टर्स आहेत, दोज वी आर सिलेक्टिंग बाय युजिंग द 3/8 डिकोडर. तर ते जे 3 सिलेक्ट लाईन्स दिलेले असतात फॉर डिकोडर, दोज आर ACLD. त्याच्यावरून 7 पैकी एक रजिस्टर आपण सिलेक्ट करतो. सो हियर नॉर्मली वी आर स्टोरिंग द आउटपुट. आणि पहिले जे 2 आहेत ए आणि बी बस, त्याच्यावरती आपण काय देतो? डेटा देत असतो. ओके, टू परफॉर्म द ऑपरेशन. ओके, व्हॉट इज OPR फील्ड? व्हॉट इट डिटरमाइन्स? चाललोय बघून घे. OPR फील्ड काय दाखवतं? ऑपरेशन करतो. Yes. The operation, what operation we have to perform on that data? Addition करायचंय का, सबट्रॅक्शन करायचंय का, इन्क्रीमेंट करायचंय का, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, what the operation we have to perform, that is specified in this particular field. ओके, तर ही डायग्राम सगळ्यांना समजलेली आहे का? ओके. आणि याच्या रिलेटेड जे टेबल्स आहेत ते पण मी काल तुम्हाला दाखवले होते. Once again I will show those tables today. 2 टेबल्स आहेत बघा. पहिल्या टेबल मध्ये एन्कोडिंग ऑफ द रजिस्टर सिलेक्शन फील्ड इज देअर. 3 रजिस्टर्स आपण याच्याने सिलेक्ट करतोय. ए बस वरचा डेटा, बी बस वरचा डेटा आणि आउटपुट जे आहे ते कोणत्या रजिस्टर मध्ये आपल्याला स्टोअर करायचे. ओके, बाय युजिंग द डिकोडर. तर त्याच्यासाठी हा पहिला टेबल दिलेला आहे. तर काल तुम्ही मला करेक्टली सांगितलेलं आहे की 2 रजिस्टर्स मी वेगळे वेगळे जर घेतले तर त्याच्यासाठी ACLA आणि ACLB बायनरी कोड काय असायला पाहिजे, अँड द रजिस्टर वेअर आय हॅव टू स्टोअर दॅट रिझल्ट, त्याच्यासाठी परत वेगळा बायनरी कोड हा असेल. ओके, सो दॅट ऑपरेशन ऑल्सो यू हॅव स्टडीड. आणि त्याच्यानंतर खाली जे आहे ते एन्कोडिंग ऑफ द ALU ऑपरेशन्स, याच्यासाठी 5 बिट्स दिलेले आहेत OPR फील्ड मध्ये. तर या 5 बिट्सचं जे एन्कोडिंग आहे ते या टेबल मध्ये दिलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघताय ट्रान्सफर, इन्क्रीमेंट, ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिक्रीमेंट, अँड ऑपरेशन, ऑर ऑपरेशन, एक्सॉर, कॉम्प्लिमेंट, शिफ्ट राईट, शिफ्ट लेफ्ट, हे सगळे ऑपरेशन्स आपण ह्या 5 बिट OPR फील्डच्या मुळे परफॉर्म करू शकतो बाय युजिंग द ALU. ओके, हे दोन्ही टेबल्स पण समजलेत ना सगळ्यांना? ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट यू हॅव स्टडीड इज द मायक्रो ऑपरेशन. एक एक्झाम्पल घेतलेलं आहे सबट्रॅक्शनचं आणि त्याच्यासाठी ACLA, ACLB, ACLD आणि OPR फील्ड्स मध्ये काय काय बायनरी कोड्स येतात त्याच्यावरून हा कंट्रोल वर्ड कसा तयार झालेला आहे 14 बिटचा. तर हे इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, एक्झाम्पल ऑफ दिस मायक्रो ऑपरेशन. इथं मायक्रो ऑपरेशन काय दिलेलं आहे, इन्स्ट्रक्शन बघा. R1 त्याच्यामध्ये काय यायला पाहिजे, R2 minus R3. बरोबर, R2 minus R3 ही सबट्रॅक्शन आहे. तर त्याचा जो रिझल्ट आहे तो R1 मध्ये स्टोअर व्हायला पाहिजे. ओके, तर हे एक मायक्रो ऑपरेशन आहे, R2 minus R3, रिझल्ट टू बी स्टोअर्ड इन R1.
तर याच्यासाठी ए बस वरती जो डेटा आहे तो R2 मधला यायला पाहिजे. त्याच्यामुळे सिलेक्ट ए वरती R2 चा बायनरी कोड 010 येणार. R3 सबट्रॅक्ट करायचे, त्याच्यामुळे सिलेक्ट बी वरती दुसरा जो डेटा आहे तो R3 चा कोड म्हणजे 011 येणार. ओके, इथे हे अंडरलाईन करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि त्याच्यानंतर रिझल्ट आपल्याला कुठे स्टोअर करायचा आहे? R1 मध्ये. ओके, त्याच्यामुळे SELD R1 असेल, त्याचा जो बायनरी कोड येणार तो 001. आणि ऑपरेशन आपल्याला काय परफॉर्म करायचंय? सबट्रॅक्शन. त्यामुळे सबट्रॅक्शनचा जो कोड आहे तो इथे दिलेला आहे. सो इन दिस वे हे 3 आणि हे 5 तर याप्रमाणे हा 14 बिट कंट्रोल वर्ड इथं तयार झालेला दाखवलेला आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल दिस सबट्रॅक्शन ऑपरेशन हिअर इट इज एक्सप्लेन. टेबल कळलं ना सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. So up to this yesterday you have studied, then today you have studied, then today we have to go for another organization of the CPU. आता जे आपण हे स्टडी केलं त्याला म्हणायचं जनरल ऑर्गनायझेशन. रजिस्टर नाउ अनदर ऑर्गनायझेशन inside the CPU. It is known as the stack organization. Okay, stack organization साठी I will show you the diagram first. It is related to the register stack आणि दुसरा जो आहे तो मेमरी स्टॅक. असे दोन प्रकारचे स्टॅक ऑर्गनायझेशन्स आहेत. सो हिअर अकाउंट बंद करायचं काय दाखवलेली आहे. आता ही लय कुठं नाही बंद करायचं मग बंद करायलाच बंद करायचं एवढं आहे का तुझ्या बंद करायला बंद करता आहे का हांडी बंद करायचं मला पण एवढं दिलं होतं करायचं फॉर्म आहे. तर स्टॅक ऑर्गनायझेशन मेनली जे आहे अगेन इट इज रिक्वायर्ड बाय द CPU टू परफॉर्म द डिफरंट ऑपरेशन्स. कारण जी इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते ती वेगवेगळ्या रजिस्टर्स मध्ये असते. त्याच्यामुळं स्टॅक याचा अर्थ काय? एकावर एक एकावर एक एकावर एक असे आपण जर ट्रे ठेवले आणि त्याचा एक असा ढीग तयार केला तर त्याला म्हणायचं स्टॅक. ओके, सगळा ट्रे आहे, एकावर एक एकावर एक एकावर एक आपण असे ट्रे ठेवलेले आहेत. आणि शेवटचा जो ट्रे आहे त्याला म्हणायचं टॉप ऑफ द स्टॅक. ओके, मग याच्यामध्ये टॉप ऑफ द स्टॅक वरची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण पहिल्यांदा घेऊ शकतो. ओके, एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत हे आपल्याला स्टॅक ऍक्सेस करता येत असतो आणि इट इज कंट्रोल्ड बाय द ऍड्रेस रजिस्टर. आणि ह्याचा जो ऍड्रेस दिलेला असतो तो दिलेला असतो स्टॅक पॉइंटर मध्ये. These registers are storing the address of the last operand. शेवटचा जो ऑपरंड याचा अर्थ काय? ज्याच्यावरती डेटा हा ऑपरेशन परफॉर्म केलं जात असतं त्याला म्हणायचं ऑपरंड. सो इट इज द डेटा. तर लास्ट ऑपरंडचा जो ऍड्रेस असतो तो टॉप ऑफ द स्टॅक वरती असतो. मग तो स्टॅक पॉइंटरनी आपल्याला इन्क्रीमेंट पण करता येत असतो किंवा डिक्रीमेंट पण करता येत असतो. आणि त्याच्यामध्ये रीड आणि राईट असे दोन्हीही ऑपरेशन्स वी कॅन परफॉर्म. तर या प्रकारचा जो स्टॅक आहे. ओके, सो इट इज शोन हिअर. Either the stack is of the register or it is of the memory locations. Okay, register stack वेगळा असतो आणि मेमरीचा स्टॅक हा वेगळा असतो. मेमरी लोकेशन्स जे असतात त्याचा स्टॅक वेगळा असतो. स्टॅक याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? इट इज नथिंग बट द हीप किंवा ढीग असतो. एकावर एक एकावर एक एकावर एक असं आपण जेव्हा ठेवत जातो इट बिकम्स द स्टॅक. मग रजिस्टरच्या रिलेटेड तो स्टॅक असेल तर त्याला म्हणायचं रजिस्टर स्टॅक. मेमरी लोकेशन जर असतील तर इट इज नोन ॲज द मेमरी स्टॅक. तर इथं पहिल्यांदा जो दाखवलेला आहे इट इज द रजिस्टर स्टॅक. तर ह्या रजिस्टर स्टॅक मध्ये
स्टॅक पॉइंटर हा एक महत्वाचा रजिस्टर असतो. अकाउंट पण कॅश आहे. द टॉप ऑफ द स्टॅक इथं दिलेलं आहे पहा. स्टॅक पॉइंटर हा जो रजिस्टर असतो ऑलवेज इट शोज द टॉप ऑफ द स्टॅक. पाठव माझ्या अकाउंट. तर इथं ही जी डायग्राम दिलेली आहे तर त्या डायग्राम मध्ये काय काय दाखवलेलं आहे फर्स्ट इथं एक हा रजिस्टर स्टॅक दाखवलेला आहे. खाली जो डीआर आहे तो डेटा रजिस्टर म्हणजे त्या स्टॅक कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर रजिस्टर मधला जो काही डेटा असेल रिक्वायर्ड फॉर द सीपीयू प्रोसेसिंग तो खाली ह्या डीआर मध्ये येत असतो. सो दॅट बिकम्स द डेटा रजिस्टर. ओके. आणि स्टॅक पॉइंटर जो आहे तो ऑलवेज इट इज पॉइंटिंग टू द टॉप ऑफ द स्टॅक. तर याच्यामध्ये बघा इथे हे वेगवेगळे रजिस्टर्स आहेत. ओके. टोटल जो ऍड्रेस आहे त्याचा 63 लास्ट दाखवलेला आहे. 0 to 63 म्हणजे टोटल किती झाले 64. एका रजिस्टर मध्ये आपल्याला एक वर्ड एवढा स्टोअर करता येतो. एक वर्ड म्हणजे किती 2 बाइट्स. 8 बिट आणि 8 बिट म्हणजे टोटल किती झाले 16 बिट. सो 1 वर्ड विल कॉम्प्राइज ऑफ द 2 बाइट्स. 8 बिट माहिती आहे सगळ्यांना. बँक इथं मी सांगितलं इथं 1 0 1 1 0 1 1 हे किती झाले याप्रमाणे हे 8 बिट्स झाले. दिस इज 1 बाइट. अजून एक पुढे बाइट जर घेतला तर 2 बाइट म्हणजे एक वर्ड. वर्डची साईज आपण व्हेरिएबल पण ठेवू शकतो. ओके. 8 + 8 16च असायला पाहिजे असं काही नाही. आपण 12 बिट पण ठेवू शकतो. सो वर्ड इज डिफरंट अँड बाइट्स आर डिफरंट. त्याच्यामुळे 1 वर्डची जी साईज आहे दॅट वी कॅन डिफाइन. आयदर इट विल बी 1 बाइट or it will be 2 bytes or it will be 12 bits. So these different variety of the sizes are there for the word. Wordचा साईज हा डिफरंट आपण ठेवू शकतो. तर असे किती वर्ड्स या स्टॅक मध्ये दाखवलेले आहेत 0 to 63. ओके. 0 to 63 असे टोटल 64 वर्ड्स आर देअर इन डिफरंट रजिस्टर्स. आणि त्याचा हा स्टॅक असा ढीग तयार केलेला आहे. त्याच्यासाठी एक रजिस्टर जो वापरलेला आहे तो म्हणजे स्टॅक पॉइंटर. इट इज शोइंग यू द टॉप ऑफ दॅट स्टॅक. जो डेटा आपण ऍक्सेस केलेला असतो तो डेटा ह्या डीआर मध्ये आपल्याला मिळतो डेटा रजिस्टर मध्ये. ओके. सो दिस इज सिम्पली नोन ॲज द रजिस्टर स्टॅक. दुसरं एक याच्यामध्ये दाखवलेलं आहे रजिस्टर फुल और एम्प्टी. ओके. फुल और एम्प्टी ह्याचं मिनिंग काय दाखवलेलं आहे की स्टॅक पॉइंटर जर आपण वाढवत गेलो बरोबर इट विल रीच टू द टॉप ऑफ द स्टॅक. म्हणजे शेवटचा जो आहे 64th वर्ड तिथे तो आपल्याला ऍक्सेप्ट करता येईल. दिस इज नोन ॲज द फुल. मग त्यावेळेला इथे फुल नावाचं एक बिट आहे आणि एम्प्टी नावाचं एक बिट आहे. असं हे 2 बिटचं रजिस्टर आहे. फुल मध्ये जर 1 झालेला असेल तर याचा अर्थ काय की तो स्टॅक जो आहे तो फुल झालेला आहे आणि द स्टॅक पॉइंटर हॅज रीच्ड टू द लास्ट बाइट किंवा लास्ट वर्डला तो पोहोचलेला आहे. सो फुल इज इक्वल टू तिथं 1 दाखवलेलं असतं. 1 बिट रजिस्टर फुल इज सेट टू 1 व्हेन द स्टॅक इज फुल. आणि अजून एक 1 बिटचं रजिस्टर आहे त्याचं नाव आहे एम्प्टी. एम्प्टी हे कधी सेट टू 1 होणार व्हेन दिस फुल स्टॅक इज एम्प्टी. म्हणजे त्या केसमध्ये डेटा रजिस्टर डीआर मध्ये कुठल्याही प्रकारचा डेटा आपल्याला मिळू शकत नाही. दॅट इज नोन ॲज द एम्प्टी. ओके. तर स्टॅक एक तर फुल असू शकेल म्हणजे सगळ्या रजिस्टर्स मध्ये आपल्याला वर्ड स्टोअर केलेले आहेत आणि एक तर स्टॅक एम्प्टी जेव्हा असेल त्यावेळेला एम्प्टी इज इक्वल टू 1 नो एनी डेटा विल बी इन दोज रजिस्टर्स. तर ह्या ज्या कंडिशन्स आहेत रजिस्टरच्या डेटाच्या रिलेटेड किंवा रजिस्टर मध्ये जो काही डेटा आहे तो आपल्याला ऍक्सेस करायचा आहे त्याच्यासाठी फुल आणि एम्प्टी असे 2 हे 1 बिटचे रजिस्टर्स असतात. ओके. तर या रजिस्टर्स मध्ये जेव्हा आपल्याला डेटा स्टोअर करायचा असतो त्याला म्हणायचं पुश ऑपरेशन. आणि जेव्हा डेटा आपण त्याच्यातला रीड करत असतो त्याला म्हणायचं पॉप. पुश आणि पॉप असे 2 ऑपरेशन्स असतात याच्यामध्ये. सी एम रायटिंग दीज वर्ड्स हिअर.
पुश याचा अर्थ काय, डेटा आपल्याला त्याच्यामध्ये स्टोअर करायचा आहे. आणि पॉप याचा अर्थ काय, डेटा आपल्याला त्याच्यातला रीड करायचा आहे. सो दिस इज द राईट ऑपरेशन अँड दिस इज द रीड ऑपरेशन. तर रीड आणि राईट हे जे दोन्ही ऑपरेशन्स आहेत हे पुश आणि पॉप ऑपरेशन्स म्हणून इथं वापरले जातात फॉर दिस पर्टिक्युलर रजिस्टर स्टॅक. तर याच्यामध्ये एक दोन छोटे प्रोग्राम्स दिलेले आहेत रिलेटेड टू दिस पुश अँड पॉप ऑपरेशन. ओके, पुश ऑपरेशन म्हणजे काय समजलं, वी हॅव टू राईट द डेटा इन अ पर्टिक्युलर रजिस्टर. आणि पॉप ऑपरेशन याचा अर्थ काय, वी हॅव टू रीड डेटा फ्रॉम अ पर्टिक्युलर रजिस्टर. दॅट इज नोन एज द पुश अँड पॉप ऑपरेशन. So for push operation, following sequence of the micro operations we have to run. काय काय असतात, so that is given on the next page. So first understand what this register stack is. कळलंय का बघा एकदा सगळ्यांना, रजिस्टर स्टॅक म्हणजे काय असतो. 0 to 63 म्हणजे टोटल 64 वर्ड्स. Okay, these are arranged in different registers. तर ह्या रजिस्टर्स